बहुतेक तरुण वयात आल्यानंतर गावात हिरोगिरी करत फिरतात, मस्ती करतात, करिअरकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण काही तरुण असतात जे जीवापाड मेहनत घेतात, शिक्षण घेतात, सोबतच शेती सुद्धा चांगल्या पद्धतीनं करतात. असाच जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील लावणी गावचा एक सामान्य घरातला असामान्य विचारांचा तरुण म्हणजेच पवन चव्हाण. पवन याला वडिलांकडून शेतीचा वारसा मिळाला, पण त्याने एक चॅलेंज स्वीकारलं. तो म्हणाला, काही नाही, मी शेती करणार. जरी शिक्षण झालं असलं तरी मी शेतीत वेगळं काहीतरी करून दाखवणार. आणि म्हणूनच त्याने शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. आणि यामध्ये त्याचा सक्सेस झालेला प्रयोग म्हणायला गेलं तर त्याच्या केळीची बाग. कॅलस बायोटेकच्या दर्जेदार रोपांवर त्याने विश्वास ठेवला आणि आपलं स्वप्न साकार करण्याकडे तो निघाला. पहिल्यांदा 1.5 एकर, नंतर 2.5 आणि आता 4 एकर केळीची बाग स्वतः पवनने फुलवली आहे. आणि याचा अभिमान त्याच्या वडिलांना सुद्धा जरूर आहे. तंतोतंत नियोजन, वेळेवर खत, फवारणी, हवामानाचं भान या सगळ्यावर लक्ष केंद्रित करत पवनने आपल्या शेतीला नफा देणारं मॉडेल बनवलंय. तो म्हणतोय, नियोजनाशिवाय शेती परवडत नाही आणि केळी लावली तर 4.25 लाखांचं उत्पन्न यामधून हमखास मिळेल, हा सुद्धा मला विश्वास आहे. आजपर्यंत कधीच इतका नफा आम्हाला मिळाला नव्हता जितका कॅलस बायोटेकच्या रोपांमुळे या केळीच्या बागेतून मिळाला आहे. तुम्हाला मेहनत, विचार आणि दूरदृष्टी ठेवून इतर तरुणांसाठी खराखुरा आदर्श बनलेला पवन चव्हाण याची यशोगाथा कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलो करा.